पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप आपल्या सोबत आहेत। जगतापजी, तुमच्यापर्यंत काय माहिती आहे, किती मोठ्या प्रमाणामध्ये आग आहे, किती मोठं नुकसान झालंय यामध्ये? आमचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते तिथे आहेत। निलेश आमचे मतदारसंघाचे अध्यक्ष आहेत, त्या ठिकाणी आहेत। मागच्या 2-3 तासापासून शर्थीचे प्रयत्न आहेत। पुणे महानगरपालिकेच्या फायर ब्रिगेडच्या खूप गाड्या तिथे आलेल्या आहेत, जवळ 30 गाड्या तिथे आलेल्या आहेत। आग विझवण्याचे प्रयत्न आहेत। कार्यकर्त्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत की कार्यकर्त्यांनी त्या संदर्भामध्ये जितकं शक्य असेल तितक्या त्या परिसरातल्या नागरिकांना दिलासा देण्याचं काम करत आहेत। त्याचबरोबर त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची जीवितहानी होणार नाही यासाठी कार्यकर्ते पुणे महानगरपालिकेच्या आमच्या अग्निशामक दलाला मदत करत आहेत। अग्निशामक दलाचे कर्मचारी अधिकारी सर्वतोपरी चांगल्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत। पुढच्या काही मिनिटांमध्ये काही वेळामध्ये त्या संदर्भामध्ये कुठे जीवितहानी झाली नाही किंवा त्या संदर्भामध्ये काय मदत करता येईल त्या संदर्भामध्ये आमचे प्रयत्न चालू आहेत। नक्कीच जगतापजी, कशामुळे नेमकी ही आग लागली असावी असं तुम्हाला वाटतं? खूप दाटीवाटीची वस्ती आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये सिलेंडरचे स्फोट झालेत असंही कळतंय। नाही, खूप पाहायला गेलं तर पुणे महानगरपालिकेच्या जवळपास असणारी पण त्या ठिकाणी शहराचा प्रवेशद्वार असणारी ती फार मोठी झोपडपट्टी आहे। या वस्तीमध्ये खूप दाटीवाटी असल्यामुळे मदत पोहोचण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा खूप सारा उशीर होतोय। पण महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांचे निश्चित त्या ठिकाणी आता लगेच काय बोलणं शक्य नाही। त्या संदर्भात कौतुक करायला हवं की त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी प्रयत्न करतायत। आता खऱ्या अर्थाने या अशा घटना ज्यावेळेस आपल्या समोर येतात त्यावेळेस पुणे महानगरपालिका असेल किंवा विविध महानगरपालिका असेल यांनी या झोपडपट्ट्यांच्या संदर्भामध्ये काय काळजी घ्यायला आणि पुढच्या काळामध्ये अशा घटनांना सामोरं जावं लागणार नाही यासाठी पुणे महानगरपालिकेचे किंवा विविध महानगरपालिकेचे अतिक्रमण विभाग असेल किंवा बाकीच्या मंडळींनी काही खबरदारीचे उपाय घ्यावे लागणार आहेत। या संदर्भामध्ये या सगळ्या गोष्टी आम्हाला निश्चित धडा देणार आहेत असं मला वाटतं। आग कधीपर्यंत साधारणतः आटोक्यात येईल असं तुम्हाला वाटतं? तसंच जे काही लोक या ठिकाणी बेघर झालेले आहेत त्यांच्यासाठी महापालिकेनं काय नेमकी व्यवस्था केलेली आहे? नाही, या ठिकाणी शेजारच्या ज्या काय महानगरपालिकेच्या शाळा आहेत, जे काय हॉल्स आहेत, त्या हॉलमध्ये त्या तिथल्या जे काही नागरिक आहेत त्या नागरिकांची राहण्याची व्यवस्था आणि त्याचबरोबर महानगरपालिकेच्या वतीने त्यांची जेवणाची आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींची व्यवस्था होणार आहे। पण त्याचबरोबर ज्या झोपड्या मुख्य आक्षेपाने गेलेल्या आहेत त्यांना राहण्यासाठी तात्पुरता निवास म्हणून महानगरपालिकेच्या ताब्याचे आलेले SRA मधले जे आमचे फ्लॅट्स आहेत त्या फ्लॅटमध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात येईल। या संदर्भामध्ये माननीय आयुक्त आणि माननीय महापौरांना सुद्धा आम्ही विनंती करणार आहोत की त्या ठिकाणी त्यांना ते बेघर होणार नाहीत याची काळजी लगेच घेतली जाणार आहे। धन्यवाद प्रशांत जगताप, तुम्ही आमच्याशी बोलात। माजी महापौर प्रशांत जगताप यांच्याशी आपण बोललो। जी काही थेट दृश्य आपण पाहतोय पुण्यामधून, पुण्यातल्या पाटील इस्टेटमध्ये ही आग लागलेली आहे। 3, 4, 5, 6 आणि 7 या गल्लीमध्ये ही मोठ्या प्रमाणामध्ये आग लागलेली आहे। दाटीवाटीची खूप मोठी वस्ती आहे आणि त्या ठिकाणी सिलेंडरचे स्फोट झालेले आहेत आणि त्यामुळे देखील आग भडकलेली आहे। आगीचे लोळ आणि धुराचे लोळ हे वर जाताना देखील या ठिकाणी दूर भरून सुद्धा दिसत होते। पुण्याच्या एंट्री पॉइंटलाच असलेली ही पाटील इस्टेट वसाहत आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ही झोपडपट्टी आहे आणि या झोपड्यांना मोठ्या प्रमाणात ही आग देखील लागलेली आहे। जवळपास 60 पेक्षा अधिक पाण्याचे टँकर या ठिकाणी बोलावण्यात आले होते। अग्निशमन दलाच्या 30 गाड्या या ठिकाणी पोहोचल्या होत्या। मात्र या सगळ्या वसाहतीपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मोठी कसरत अग्निशमन दलाला करावी लागली आहे, कारण हा खूप दाटीवाटीचा असा परिसर आहे, खूप चिंचोळ्या गल्ल्या आहेत आणि या गल्ल्यांमधून पुढे जाणं आणि ही आग विझवणं हे खूप जिकरीचं जात होतं आणि त्यामुळे देखील त्या वेळामध्ये ही आग मोठ्या प्रमाणामध्ये भडकलेली दिसते। खूप मोठ्या प्रमाणामध्ये झोपडपट्टीचं नुकसान झालेले, अनेक लोकांचे संसार यामध्ये जळून खाक झालेले आहेत। सुदैव एवढंच की यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही। तसंच झोपडपट्टीला आग लागल्यानंतर इथे लोकांना बाहेर काढण्यात आलेलं होतं। ज्यांना कोणाला आपला संसार वाचवता येणं शक्य होतं त्यांनी काही घरातलं सामान घेऊन या ठिकाणाहून बाहेर पडलेले आहेत, बाहेर पळ काढलेला आहे। त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी या ठिकाणी ही संपूर्णतः झोपडपट्टी जी आहे ती जी आग लागली आहे ती विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी केलेले आहेत। आणखी 2-1 तास तरी लागतील या झोपडपट्टीला आग लागलेली आहे ती विझवण्यासाठी, असं माजी महापौर आणि महापौरांनी देखील आपल्याला इथे सांगितलेलं आहे। ही सगळी थेट दृश्य आपण पाहतोय। अजूनही आग किती धुमसते आणि आग विझवण्यासाठी साधारण किती वेळ लागेल ते यावरून आपल्याला लक्षात येतं। सध्या आणखी अग्निशमन दलाच्या गाड्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत, तसंच पाण्याचे पंप देखील बोलावण्यात आलेले आहेत आणि आग आटोक्यात आणण्याचा पूर्ण प्रयत्न केला जातोय। मोठी आग आहे खूप आणि सगळी झोपडपट्टीच्या आता पूर्ण घुसायला लागली।
काही वेळापूर्वीच स्थानिक आमदार शिवाजी काळे यांच्याशी आम्ही बोललो, त्यावेळेला त्यांनी या एकूणच आगीसंदर्भात काय माहिती दिली आहे ती आपण पुन्हा एकदा ऐकूया. आतापर्यंत जखमी झाले ते काही निदर्शनात आलेले नाही, पण जो आतला भाग आहे तो अजून विजायचा आहे, त्यामध्ये काही झाले का हे आता पूर्ण आग विझल्यानंतर लक्षात शिवाजी काळे, येईल. यामध्ये किती झोपड्या खाक झाल्या असाव्यात असं वाटतं तुम्हाला? प्रयत्न केले असतील, कारण ही खूप दाट वस्तीतली झोपडपट्टी आहे, सगळ्या एकमेकाला लागून आहे आणि त्यामुळे शेजारच्या त्या ह्याची सिलेंडरचे स्फोट होत राहिल्यामुळं तिथं आतमध्ये जाणंही सुरुवातीला नागरिकांना शक्य झालं नाही, पण आता सगळी आग आटोक्यात येते आहे. 1.5-2 तासामध्ये पूर्ण आग आटोक्यात येईल. ही थेट दृश्य आपण TV9 वर पाहतोय ती पुण्यातल्या पाटील इस्टेट या वसाहतीला लागलेली ही आग आहे. झोपडपट्टीला मोठ्या प्रमाणामध्ये ही आग लागली आहे. पुण्याच्या एंट्रीलाच असलेली ही पाटील वसाहत आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये झोपडपट्टी आहे आणि या झोपडपट्टीला ही आग लागली. आगीचं कारण समजू शकलं नाही, मात्र आग लागल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये सिलेंडरचे स्फोट झालेले आहेत, त्यामुळे आग खूप मोठ्या प्रमाणामध्ये भडकली. आगीचे लोट, धुराचे लोट असे वर जाताना या ठिकाणी दिसत होते. लांबून सुद्धा ही आग या ठिकाणी दिसत होती आणि त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी संपूर्ण या परिसराचा ताबा घेतलेला आहे. आग विझवण्याचा प्रयत्न अजूनही सुरू आहे. अजून 1-2 तास तरी लागतील ही संपूर्ण आग विझवण्यासाठी असं म्हटलं जात आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र बऱ्याचशा लोकांना या ठिकाणाहून त्यानंतर सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे.